नमस्कार मित्रांनो, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना आता अवघ्या काही दिवसावर आला आहे. 6 जूनपासून न्यू चंदीगडच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. पण त्याआधी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, भारतीय संघाची प्लेइंग 11 कशी असेल, कोणाला संधी मिळणार आणि कोणाला बाहेर बसावे लागणार. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भारताची संभाव्य प्लेइंग 11 पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. तर सलामीला यशस्वी जयस्वाल आणि के. राहुल मैदानात उतरू शकतात. दोघेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि संघाला मजबूत सुरुवात देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शनला संधी मिळू शकते, तर चौथ्या क्रमांकावर कर्णधार शुभमन गिल फलंदाजीसाठी उतरणार आहे. 5व्या क्रमांकावर विकेटकीपर ऋषभ पंत संघाचा महत्त्वाचा भाग असेल. आक्रमक फलंदाजी आणि विकेटकीपिंग या दोन्ही भूमिका ऋषभ पंत निभावेल. 6व्या क्रमांकावर नितीश कुमार रेड्डी आणि 7व्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर संघाला ऑलराऊंडर पर्याय देतील. गोलंदाजी विभागात कुलदीप यादव फिरकीची धुरा सांभाळतील, तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा मैदानात उतरू शकतात. याशिवाय युवा खेळाडू हर्षद दुबेलाही पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात सर्वांचे लक्ष त्याच्याकडे असणार आहे. भारतीय टीमची संभाव्य प्लेइंग 11 आपण पाहूया. यशस्वी जयस्वाल आणि के. राहुल दोघे सलामीला येतील. तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन, चौथ्या क्रमांकावरती शुभमन गिल, 5व्या क्रमांकावरती ऋषभ पंत, 6व्या क्रमांकावर नितीश कुमार रेड्डी, 7व्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर, 8व्या क्रमांकावरती कुलदीप यादव, 9व्या क्रमांकावरती मोहम्मद सिराज, 10व्या क्रमांकावरती प्रसिद्ध कृष्णा आणि 11व्या क्रमांकावरती हर्षद दुबे अशी असू शकते भारताची प्लेइंग 11. तर मित्रांनो, तुम्हाला या प्लेइंग 11 मध्ये आणखी कोणाला संधी मिळायला हवी असे वाटते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.